नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा ठेचा किंवा खरडा. तर अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथं घेतल्या आहेत हिरव्या पावशेर मिरच्या. तर ह्या खरड्याच्या स्पेशली मिरच्या आहेत. ह्या बाजारामध्ये तुम्हाला सहजरित्या भेटून जातील. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा जो देठ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मिरचीचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर मिरची लहान असेल तर तुम्ही तुकडे नाही केले चालतात. पण ही मिरची मोठी आहे त्याच्यामुळं मी तुकडे करून घेणार आहे. तुम्ही असं ह्याच्यापेक्षा बारीकही तुकडे करू शकताय. तर आपल्याला अशा प्रकारे सगळ्यांचं देठ काढून ह्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आता मी एक लोखंडी तवा गॅसवरती ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या घालून थोडंसं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेल नाही घालायचं. थोडंसं डाग पडले की आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घालून आपल्याला व्यवस्थित अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मिरचीचा आपला कलर बदललेला आहे आणि थोडंसं डाग पडायला सुरुवात झाली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात. आता थोडंसं मध्ये आपल्याला जागा करायची आहे आणि तेल घालायचं आहे. तेलामध्ये हा ठेचा करण्यासाठीच्याच मिरच्या आहेत त्याच्यामुळे ह्या जास्त तिखट नाहीत. तुम्हाला जर तिखट ठेचा हवा असेल तर तुम्ही तिखट मिरच्या घेऊ शकता. आता या तेलामध्ये मी 1 चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान फुललं की आपल्याला 1 गड्डी लसूण घालायचं आहे. आता हे सगळं एक 5 ते 7 मिनिट आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही ठेचा बनवायसाठी मिक्सरचा वापर करू शकता किंवा खलबत्त्याचाही वापर करू शकताय. तर मी आज ठेचा ठेचण्यासाठी तव्याचाच वापर करणार आहे. आम्ही तव्यामध्येच ठेचा ठेचून घेणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी घातलं आहे मोठं मीठ. तुम्ही लहान मीठसुद्धा वापरू शकताय. मीठ घालायचं आणि 1-2 मिनिट ह्याला परतून घ्यायचं. असं छान प्रकारे परतलं की आपण ठेचा ठेचण्यासाठी घेऊया. तर मी या लोखंडी तव्यामध्येच ठेचा ठेचून घेणार आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांच्याच घरात वरवंटा असतो. त्याने मी ठेचा ठेचून घेणार आहे. ठेचा आपल्याला असा प्रेस करून करून ठेचायचा आहे. जास्त मोठ्यानं आपटायचं नाही, नाहीतर तवा फुटून जाईल. तर असा ठेचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. तर आपल्या मिरच्या मऊ पडलेल्या असतात त्याच्यामुळं ठेचा जास्त असा ठेचायला त्रास होत नाही. तर असा व्यवस्थित ठेचून झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. आता मी या वरवंटाला लागलेला ठेचा काढून घेते. तर आपला ठेचा ठेचून झालेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा बारीक करू शकताय. हा बऱ्यापैकी झालेलाच आहे बारीक. तर तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते आपला ठेचा कसा झाला आहे बारीक. तर अशा प्रकारे आपला ठेचा बनवून तयार आहे. तर हे आमचं ठेचा ठेवण्यासाठीचं छोटंसं एक भांडं आहे. तर त्याच्यामध्ये मी ठेचा सगळा काढून घेणार आहे. तर आपला तयार झालेला आहे झणझणीत असा मिरचीचा ठेचा. तर ह्याला भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकताय. दही खरडा आणि भाकरीचं कॉम्बिनेशन तर भन्नाट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.